आजच्या मुख्य विषयाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. भारतीय संविधान संसदीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावरती आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आजच्या मुख्य चर्चक आपल्या सगळ्यांना परिचित असणाऱ्या आणि बाबा आढाव यांच्याबरोबर सत्यशोधकीय चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या, स्वतः कायद्याचं ज्ञान असणाऱ्या शारदाताई वाडेकर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय विचारपीठ आणि उपस्थित माझ्या भावांना आणि बहिणींनो, व्यासपीठ या ठिकाणी इतके विचारवंत लोकांनी बसलेले आहेत, त्यामुळे मी आता सगळ्यांची नावं घेत नाहीत, आपणाशी सगळ्यांना ते परिचित आहेत. आज खरं तर सत्यशोधक समाजाचा 152वा वर्धापन दिन आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील शाक्त राज्याभिषेक म्हणजे हा दुसरा राज्याभिषेक की जो आपल्या बहुजन समाजाने तो केलेला आहे. त्यामुळे ह्या दिवसाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाल की वक्ते जे आहेत इथं तुम्ही सगळ्यांना म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही खरं आलेला आहात. रावसाहेब असतील, पळशीकर सर असतील आणि त्यामध्ये मला का बोलवण्यात आलेलं आहे, परंतु त्याबद्दलची जी काही भूमिका आहे ती मला आमचे अण्णा म्हणजे दलित पॅन्थरचे झुंजार नेते, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक आमचे जयदेवराव यांनी मला सांगितलं की सत्यशोधक समाजाबद्दल फारसं कोणी बोलत नाही आणि आंबेडकरी चळवळीमध्ये देखील महात्मा फुलेंना महत्त्व दिलं जातं, परंतु ज्या महात्मा फुल्यांनी हा सार्वजनिक सत्यधर्म सांगितला, ही सत्यशोधक चळवळ जगाला दिली किंवा जो संविधानाचा पाया झाला, त्या सार्वजनिक सत्यधर्माकडे मात्र आपलं फारसं लक्ष नसतं आणि त्यामुळे त्या विषयावर थोडं मी बोलावं असं त्यांनी मला विनंती केली. खरं तर सार्वजनिक सत्यधर्म असेल किंवा सत्यशोधकी विचारधारेचं खऱ्या अर्थाने कृतिशील वारसा चालवणारे ह्या ठिकाणी डॉक्टर बाबा आढाव हजर आहेत आणि ते असताना खरं मी त्याच्यावर बोलणं थोडंसं चुकीचं आहे, परंतु बाबा नेहमी म्हणतात की नेहमी आपल्या कार्यकर्त्यांची नवीन सत्यशोधक या ठिकाणी तयार झाले पाहिजेत आणि त्या दृष्टीने अण्णांनी मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे. तर सत्यशोधक समाजाचा जो काही अर्थ आहे तो नेमका काय आहे, सत्यशोधक म्हणजे काय? आता ताईंनी सुरुवातीलाच या ठिकाणी सत्य सर्वांचे आधी घरं हे आपल्याला अखंड म्हणून दाखवलं. आपण साधारण त्याला अभंग म्हणतो, मराठी लोक प्रार्थना म्हणतात, परंतु ह्या ठिकाणी त्याला महात्मा फुलेंनी अखंड असं म्हटलेलं आहे. अखंड का म्हटलं असावं, त्यामध्ये देखील एक अर्थ आहे. सातत्याने अखंडपणे सत्याची त्या ठिकाणी शोध घेणे हा जो काही प्रकार होता तो महात्मा फुल्यांमध्ये होता आणि त्यामुळे डॉक्टर बाबा आढाव देखील कुठलाही कार्यक्रम सुरू होताना सुरुवातीला सत्य सर्वांचं आधी घर, कुणाचा पाठ असू दे नसू दे, परंतु ते म्हणून घेत असतात सगळ्यांकडून आणि म्हणूनच सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. याचा अर्थ काय असावा, तर याचा अर्थ असा आहे की सत्याचा शोध घेणारी जी काही माणसं आहेत ती जगभरातली, फक्त त्यांनी भारताबद्दल बोलले नाहीत किंवा महाराष्ट्राबद्दल बोलले नाहीत, तर जे कोणी असे सत्याचा पाठपुरावा करणारे असतील, सत्याचा शोध घेणारे असतील, ते जगामध्ये सुखी होतील. तर मला वाटतं आपल्याला हे ऐकून थोडंसं वाईट म्हणजे आता संभ्रमात पडाल की सत्य बोलणं घरात तरी शक्य होतं आहे का? म्हणजे बायकोला सांगितलं किंवा नवऱ्याने बायकोला सांगितलं की तुझं असं असं चुकतं आहे, तरी ते आपल्याला आवडत नाही. आणि मग असं हे सत्य घेऊन महात्मा फुलेंनी याच्या पाठीमागे का लागलेत, तर ज्या काळामध्ये महात्मा फुले त्या ठिकाणी सार्वजनिक सत्यधर्म याचा विचार करायला लागले होते, तर त्यांनी देखील ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी की त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी धर्मांतर केलं किंवा बौद्ध धर्म स्वीकारला असं नव्हतं, तर तसंच महात्मा फुल्यांना देखील ज्या वेळेला ह्या जात व्यवस्थेचे चटके स्वतःलाही त्यांना अनुभवायला मिळालेत. म्हणजे महात्मा फुल्यांचं तुम्ही चरित्र वाचलं तर तुम्हाला असं दिसून येईल की आमच्याकडे बऱ्याचदा समाजवादी चळवळीमध्ये काम करत असताना बाईने आपलं घरातलं आर्थिक जे काय आहे ते त्या बाईने सांभाळावं आणि पुरुषाने मात्र आपली झोळी घेऊन
दारोदार सोशल वर्क करावं. याला काही मी नावं ठेवत नाही, परंतु तसा विचार महात्मा फुलेंनी त्यावेळी केला नाही. त्यांनी सामाजिक कार्य आणि म्हणजे समाजकारण करणं म्हणजे एक राजकारणाचाच भाग असतो, पण सामाजिक कार्य करत असताना देखील ते स्वतः आर्थिक दृष्टीने प्रबळ होते. त्यांचा पुणे कॉन्ट्रॅक्ट आणि पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट म्हणून अशा पद्धतीची एक कंपनी होती. आणि त्या कंपनीमार्फत तुम्हाला आठवत असेल की बंड गार्डनचा जो काही पूल आहे अजूनही तो शाबूत आहे, किंवा कात्रजचा जो बोगदा आहे, किंवा इथली जी काही मोठमोठी जी काही रस्ते आहेत, तर त्याचं काम त्या काळात महात्मा फुले आपले कंत्राट त्याचं घेत होते. आणि त्याच्यातून जी काही संपत्ती त्यांना मिळेल तर ते आपल्या ह्या समाजकार्यामध्ये त्यांनी ते सगळा पैसा खर्च केलेला दिसतोय. आणि ज्या वेळेला त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्यांना पक्षाघाताचा पॅरालिसिसचा त्यांना अटॅक आलेला होता. आणि तो अटॅक आलेला असताना देखील त्यांचा काळ आता आपण फार काळ राहणार नाहीत याची त्यांना जाणीव झाली. आणि त्यावेळेला 25 वर्ष ह्या समाजाचा, इथल्या जाती व्यवस्थेचा, इथल्या वर्णव्यवस्थेचा, इथल्या धर्मग्रंथांचा, म्हणजे धर्मग्रंथ त्यांनी कोणकोणते पाहिले होते. संस्कृत त्यांना फारसं येत नव्हतं, परंतु जे काही वेद पुराणं जे असतील, म्हणजे ब्रिटिशांना आपण फार नावं ठेवत असतो, नावं ठेवलीच पाहिजेत कारण ते शत्रू होते, परकीय होते, आक्रमण करणारे होते. परंतु ज्या देशामध्ये आम्हाला सत्ता गाजवायची आहे, सत्तेत राहायचं आहे, तर त्यांनी काय, त्यांचे वेद पुराणं काय आहेत, त्यांची धर्मग्रंथ काय आहेत, इथल्या व्यवस्थेला आम्हाला काबूत आणायचं असेल तर आम्हाला ते कळालं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांचे जे काही सर मरे मिशल होते, तर त्यांचं आणि फुल्यांचं खूप असं पटायचं. त्यांची फार मोठी लायब्ररी होती. आणि त्यामध्ये इथले हे जे काही भट, म्हणजे ज्यांना बहुजन समाजाने शिक्षण घेणं म्हणजे त्यांना ते शिक्षा दिल्यासारखं वाटत होतं, किंवा त्यांनी जर ऐकलं तर त्यांच्या कानामध्ये शिसं वगैरे ओतावं यासारखं आपण त्या ठिकाणी ऐकतो, वाचतो. तर ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना मात्र त्यांना शिकवायला त्या ठिकाणी जायचेत की, आणि मग ते जे काही संस्कृतमधून ते वाचायचेत त्याचं हे ट्रान्सलेशन करायचेत इंग्रज अधिकारी. आणि त्याचं जे काही भाषांतर होतं इंग्लिशमध्ये, कारण फुले मिशनरी शाळेत असल्यामुळे त्यांनी ते वेद पुराणांचं जे काही होतं इंग्लिशमध्ये केलेलं ते ट्रान्सलेशन ते त्यांच्या वाचनामध्ये आलं. आणि ते मग त्यांच्याशी चर्चा करायला लागले. आणि तेव्हा कळालं की हा धर्म जो काय आपण हिंदू धर्म म्हणतोय, हा फक्त मुठभर लोकांनी ह्या सगळ्या देशावर राज्य करणारा हा एक शोषक अशा पद्धतीचा हा धर्म आहे. आणि मग ही धर्मग्रंथ कुणी लिहिलेली आहेत, तर ही धर्मग्रंथ जे लिहिलेले आहेत ती सगळी पुरुषांनी लिहिलेली आहेत. आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी स्त्री शूद्राती शूद्र अशा प्रकारची संकल्पना महात्मा फुल्यांनी ही पुस्तकं फक्त वाचून केली नव्हती, तर ह्या सगळ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. इवन पुराणांचा अभ्यास केलेला होता, बायबलचा अभ्यास केला होता. आणि त्याच वेळेला जे काही आपण म्हणतो की रेनेसान्सची चळवळ ही युरोपात चाललेली होती, आणि त्या चळवळीचा एक परिणाम म्हणून ज्या वेळेला त्यांनी थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन ते वाचलं, आणि त्यामध्ये ते वाचल्यानंतर ते आपल्या देशातल्या सगळ्या उच्च नीच, गरीब श्रीमंत, अस्पृश्यता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय हे सगळे पाहिल्यानंतर महात्मा फुलेंना असं वाटलं की आपण सार्वजनिक सत्यधर्म या प्रकारचा ग्रंथ आपण लिहिला पाहिजे. आणि तो आपल्या जे काही सदस्य असतील किंवा हा जो काही बहुजन समाज आहे त्याला आपण शिक्षित करण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी तो आपण ठेवला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मामध्ये आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने त्यात लिहिलेल्या होत्या त्यांनी, की त्यामध्ये जर ईश्वर म्हणजे महात्मा फुले हे काही नास्तिक नव्हते, परंतु ते इतकेही आस्तिक नव्हते की ज्याच्यामुळे धर्मपूजा आणि देवपूजेमध्ये ते लागतील. तर त्यांनी त्याला देवाला त्यांनी निर्मिक हा शब्द वापरलेला होता. निर्मिक म्हणजे निर्माण करता, आणि तो निर्गुण आणि निराकार आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या त्यांनी मूर्तीमध्ये त्याला बंदिस्त केलेलं नव्हतं. आणि त्यामुळे का त्यांनी त्याला निर्गुण आणि निराकार किंवा मूर्तीपूजेमध्ये त्याला का ठेवलं नव्हतं, तर ज्या ठिकाणी मूर्ती येते तिथं भटजी नावाचा मध्यस्थ येतो, आणि मग हा मध्यस्थ आम्हाला नको आहे,
कारण हा मध्यस्थ जो आहे तो ह्या बहुजन समाजाची पिळवणूक करतोय आणि त्यामुळे त्यांनी मध्यस्थ नको अशा पद्धतीचा पहिला नियम आपला ह्या सत्यशोधक समाजाचा त्यांनी तयार केलेला होता. म्हणजे ते म्हणायचे की सर्व साक्षी जगतपती नकोच त्याला मध्यस्थी. म्हणजे जो मध्यस्थी आहे दलाल आहे तो आम्हाला नको आणि हा तो दलाल दुसरा तिसरा कोणी नसून ब्राह्मण नावाचा त्या ठिकाणी जो भटजी होता तो त्या ठिकाणी तो मध्यस्थ होता. आणि मग त्यामुळे त्यांनी आमच्या लग्न कार्यामध्ये देखील ही जी काही भटशाही होती त्याला तडाखे देण्याचं काम केलं, त्याला नकार देण्याचं काम केलं. आणि बहुजन हा जो आहे समाज जो आहे ह्या भटशाहीमुळे कसा नाडला जातोय त्यामुळे त्यांनी सत्यशोधक चळवळीतली किंवा सत्यशोधक अशा प्रकारची लग्न पद्धती त्यांनी तयार केली. आणि त्या लग्न पद्धतीमध्ये ती स्वतः ती लग्न लावून देत होती. हडपसरमध्ये पहिला या ठिकाणी विवाह आपल्याला सत्यशोधक पद्धतीने लागलेला दिसतो. त्यानंतर ओतूर आणि जुन्नरमध्ये देखील या पद्धतीचे विवाह लागताना दिसत आहेत. परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीचे विवाह ब्राह्मणांशिवाय लागलेले दिसले त्यावेळेला सर्व ब्राह्मण एकत्र आलेत आणि जे काही माळी समाज आहे त्या माळी समाजाकडे जाऊन त्यांनी सांगायला लागले की अशा पद्धतीने जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही लग्नाला तर तुमच्या समाजाचा पूर्णपणे या ठिकाणी नामशेष तो होईल. अशा पद्धतीची भीती ते घालायला लागले होते. पण तरी देखील महात्मा फुले हे सत्यशोधक असल्या कारणाने आणि मी जे काय करतोय त्याचा मला पूर्ण खात्री आहे की मी चांगल्यासाठीच ते करतोय, सत्यासाठीच करत आहे. आणि म्हणून त्यांनी सत्यशोधक पद्धतीची विवाह ही काही चळवळ आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर चालवली. त्याला हे छेद द्यायचं म्हणून मग त्याला आव्हान हे जुन्नर कोर्टामध्ये आपल्या दिलं गेलेलं आहे. आपण जर समग्र वाङ्मय त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येते की जुन्नर कोर्टाने आदेश दिलेत की या पद्धतीचे सत्यशोधक पद्धतीचे जे काही विवाह आहेत ते ब्राह्मणांव्यतिरिक्त बहुजन समाजाला करायचा अधिकार नाही. अशा पद्धतीचा आदेश एक पानाचा आदेश आपल्याला त्या याच्यामध्ये दिसतोय महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये. आणि त्यामध्ये ते कोर्ट असं म्हणालं की हा त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय तुम्ही हिरावून घेत असाल तर यांना तुम्ही 3 आणे अशा पद्धतीचं जरी त्यांनी ते धार्मिक कार्य केलेले नसतील तरी 3 आणे तुम्ही त्यांना दक्षिणा त्यांची दिली पाहिजे. आणि तो निकाल तो विरुद्ध लागलेला असताना देखील महात्मा फुले डगमगले नाहीत आणि हायकोर्टामध्ये त्यांनी ते चॅलेंज केलेलं दिसतंय. आणि हायकोर्टामध्ये तो निकाल जो आहे तो महात्मा फुल्यांच्या बाजूने लागलेला होता. तर त्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीची जो एक क्रांतिकारी विचार त्या काळामध्ये बहुजन समाजामध्ये तयार केला गेला. जी बहुजन समाजाला असं वाटत होतं की शिक्षण आपण घेतलं नाही पाहिजे त्या शिक्षणासाठी त्यांनी पहिली शाळा जे काही नेटिव्ह स्कूल आहे ते भारतातलं पहिलं 1848 साली या ठिकाणी काढलेलं दिसतंय. तिकडे युरोपामध्ये कार्ल मार्क्स हा जगातल्या कामगारांना तुम्ही एकत्र व्हा अशा पद्धतीचा जाहीरनामा ज्या वेळेला करत होते त्यावेळेला श्रीमुक्तीचा जाहीरनामा महात्मा फुलेंनी 1848 साली ह्या ठिकाणी पहिली शाळा काढून आमच्या श्रीमुक्तीचा जो काही मार्ग आहे तो पहिला त्यांनी या ठिकाणी काढलेला होता. त्यामुळे महात्मा फुल्यांच्या ह्या सत्यशोधक समाजाचं जे काही आचरण आहे ते आपण केलं पाहिजे. त्यांचे जवळजवळ 30 ते 35 असे जे नियम आहेत लग्न पद्धतीसाठी तरी, कारण तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की एक आपल्याकडे जे काही आत्ताच नुकतंच हगवणे जे प्रकरण झालं त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं किती पद्धतीने त्या ठिकाणी हुंडा दिला गेला आणि ह्या हुंडा पद्धतीचा जो काही आणि ते एक हिडीस प्रदर्शन करण्याचा जो काही प्रकार आहे तो आपला सगळ्यात जास्त बहुजन समाजामध्ये असतो. तो आता ब्राह्मणांमध्ये राहिलेला नाही आहे. ते फक्त 30-40 लोकांना बोलवतात. आम्ही त्यांच्या रोज बरोबर असलो तरी ते आपल्याला बोलवत नाहीत. हे आपण शिकण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या सत्यशोधक चळवळीमध्ये ब्राह्मण म्हणजे फुल्यांवर असा आरोप केला जाता की ते ब्राह्मण द्वेष्टे होते. परंतु ते ब्राह्मण द्वेष्टे नव्हते तर त्यांचा ब्राह्मणांवर राग होता. म्हणजे आता दलितांमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं ब्राह्मणशाही आलेली आहे
की ते कुठल्या पद्धतीने जात आहेत ते आपण बघत आहोत. त्यामुळे ब्राह्मणशाही किंवा ब्राह्मण द्वेष्टेपणा जो होता तो त्यांच्यामध्ये नव्हता, तर ब्राह्मणांवर त्यांची टीका होती. आणि मला वाटतं हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. किमान बहुजन समाजाने आजच्या सत्यशोधक दिनाच्या ह्या निमित्ताने एवढा जरी आपण संदेश त्यांच्या ह्या सत्यधर्म पुस्तकातून घेतला की आम्ही आमची मुलीबाळींची लग्न जी काय आहेत ते हुंडा वगैरे किंवा श्रीमंतीचं प्रदर्शन न करता सत्यशोधक पद्धतीने आम्ही लावून देऊ, एवढा जरी आपण पण ह्या ठिकाणी आजच्या दिवसाने केला तरी आपण महात्मा फुलेंना त्यांचं कार्य आपण कृतिशील पद्धतीने त्यांचं चालू ठेवलेलं आहे. मला वाटतं मला चिठ्ठी आलेली आहे, त्यामुळे मी आणि तुम्हाला सगळ्यांना रावसाहेबांचं आणि पळशीकरांचं ऐकायचं आहे. या ठिकाणी जे मला जयदेवरावांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. आणि त्यांनी हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर ह्या संस्थेचं जे काही त्यांनी उद्घाटन या ठिकाणी आजच्या दिवशी पवारसाहेबांच्या हस्ते आणि बाबांच्या हस्ते झाले त्याबद्दल त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देते, शुभेच्छा देते. कारण अशा पद्धतीचं रिसर्च बहुजन समाजाच्या मुलांसाठी होणं खूप गरजेचं होतं. कारण आता आमच्याकडे महात्मा फुले समता प्रतिष्ठानतर्फे देखील फुल्यांच्या कार्यावर राणा चव्हाणसारखे जे काही सत्यशोधकी होते त्यांच्या याच्यावर अनेक पुस्तकं, आमचे रमेश चव्हाण जे आहेत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, त्यांनी अनेक पुस्तकं त्याच्यावर काढलेली आहेत आणि त्यावर रिसर्च केलेला आहे. तर महात्मा फुले समता प्रतिष्ठान देखील आपल्या ह्या बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या कार्यामध्ये निश्चितच सहभागी होईल. आणि या सेंटर हे खूप मला वाटतं नावाजलं जाईल महाराष्ट्रामध्ये, एवढी मी त्यांना या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. सत्यमेव जयते.